श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत अशी कच्च्या आंब्याची म्हणजेच कैरीची चटणी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. इथे मी एक कैरी घेतलेली आहे. आपण या कैरीचे साल्ट काढून घेऊया. तुम्ही साल्ट्यासहित पण करू शकता. पण मी इथं थोडंसं वरचं काढून घेत आहे असं. अशा प्रकारे मी अगदी अलगद असं थोडंसं काढलेलं आहे. आता आपण हे किसणीने किसून घेऊयात. तुम्हाला मी 2 प्रकारच्या चटणी करून दाखवणार आहे. इथे एक किसून बनवणार आहोत आणि एक आपण असं कट करून वाटून बनवणार आहोत. आता आपण ही कैरी किसून घेऊयात. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. मी कैरी किसून घेतलेली आहे. अर्धीच कैरी किसलेली आहे मी आणि अर्धीची आपण वाटून चटणी बनवणार आहोत. आता या किसलेल्या कैरीमध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद, मीठ टाकून मिक्स करून घेणार आहोत. अगदी 5 मिनिटात कैरीची चटणी होते. खूप इझी आहे. खायला पण तेवढीच टेस्टी. आता आपण चटणीसाठी तडका बनवूया. एका तडका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. मोहरी, जिरा आणि कढीपत्ता टाकून घेऊयात. आणि आपण हा तडका चटणीमध्ये टाकून घेऊयात. बघू शकता तुम्ही. मस्त आपली यम्मी अशी चटणी तयार झालेली आहे. दिसायला पण एकदम छान दिसत आहे आणि खायला पण तेवढीच यम्मी अशी कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण कैरीची दुसऱ्या प्रकारे चटणी करून बघणार आहोत. आता इथे मी जी कैरी आपण ठेवली होती साल्ट काढून ती कट करून घेते बारीक अशी. वाटायला इझी पडेल आणि ही मी खलबत्त्यात वाटणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता. एक कांदा घेतलेला आहे आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि थोडीशी वाटून घेऊयात कारण कैरी वाटायला वेळ लागतो. त्यामुळे पहिलं थोडंसं वाटून घेते. आता आपण कांदा, लसूण, मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडेसे जिरे टाकून घेऊयात आणि नंतर हे आपण सगळं बारीक असं वाटून घेणार आहोत. खलबत्त्यामध्ये थोडासा वेळ लागतो वाटायला आणि त्यात माझा खलबत्ता थोडा छोटा आहे. तुम्ही हे मिक्सरमध्ये पण वाटू शकता. पण थोडंसं खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे काय होतं, थोडंसं गावचा फील येतो, थोडीशी गावची टेस्ट येते. त्यामुळे मी कधी तर असं बनवते. बघू शकता तुम्ही आपली चटणी अशी छान बारीक वाटून झालेली आहे. चटणी बारीक वाटली की थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं होतं चटणीला. तर मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि थोडासा तडका मी असा या चटणीसाठी ठेवला होता. मगाशी आपण तयार केलेला होता तो. तो यामध्ये मिक्स करूयात. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही कैरीच्या चटणी तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. मस्त आपली कैरीची चटणी ही दिसायला पण तितकीच छान आणि खायला पण तेवढीच टेस्टी आणि यम्मी यम्मी अशी तयार झालेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोप्या-सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.